महाराष्ट्राच्या मातीमध्ये जन्माला आली आणि त्यामध्ये कुंडल गावाचा बाळ हा हिरिरीनं होता, ज्यांचं काही वर्षापूर्वी दुःखद निधन झालं ते स्वर्गीय क्रांती अग्रणी डॉक्टर जी.डी. बापू लाड, या गावचे सुपुत्र कॅप्टन रामचंद्र लाड, आर.एस. पवार मामा, विठ्ठल पुजारी मामा, अण्णा भिसे, सावळाराम मडके, सकाराम गोरड, सीताराम नलवडे, देवदोडे, सिंधू नलवडे, गणपती माने, अकाराम दादा पवार, शामराम बापू लाड, स्वातंत्र्य सैनिक स्वर्गीय दत्तात्रेय झरेकर, या सर्व विभूतींना मी सर्वप्रथम विनम्र अभिवादन करतो की ज्यांनी घरदार सोडून आपल्या या समाज व्यवस्थेला मान सन्मान मिळावा यासाठी मोठा लढा उभा केला। त्यांच्या पवित्र स्मृतीस कोटी कोटी प्रणाम करतो। कुंडल गावातील या आपल्या आरक्षणाच्या मेळाव्यासाठी उपस्थित असलेले व्यासपीठावरील सर्व मान्यवर, कारण जेवढे तोला मोलाचे व्यासपीठावरती आहेत त्याच्यापेक्षा जास्त तोला मोलाचे समोर आहेत, खाली बसलेले आहेत। मग कुणाचं नाव राहिलं कुणाचं घेतलं ह्याच्यावरून मी गेल्यानंतर भांडण लागण्यापेक्षा मी कुणाचंच नाव घेत नाही। आणि त्यामुळं आज हा आपला आरक्षणाचा मेळावा आपल्या इथल्या सर्व युवक मित्रांनी आयोजित केला आणि हा मेळावा महाराष्ट्रामध्ये चालू आहे। सांगली जिल्ह्यामध्ये आपल्या कुंडल गावामधले सर्व युवक मित्र मला मागच्या 8-10 दिवसापूर्वी भेटले आणि आपल्याला कार्यक्रम घ्यायचा आहे आणि हा कार्यक्रम खूप चांगल्या पद्धतीने तुम्ही आयोजित केला, त्याबद्दल मी तुमचं मनपूर्वक आभार व्यक्त करतो। तशी कुंडल गावामध्ये माझी पहिलीच सभा आहे, ह्याच्या अगोदर मी 1-2-3 वेळा गावामध्ये येऊन गेलोय। आरक्षणाच्या बाबतीमध्ये अनेक लोकांचे समज गैरसमज आहेत। ही आरक्षणाची चळवळ जुलै महिन्यामध्ये माननीय उत्तमरावजी जानकर साहेब आणि मी चालू केली। याच्यानंतर अनेक लोक गोपीचंद पडळकर हा जातीवादी आहे अशा पद्धतीने मी निवडणूक निवडून न येता जर राज्यात नेतृत्व करू शकत असेल तर त्या आमदारकीला आणि खासदारकीला कोण काळं कुत्र विचारतं, मी त्याला भीक घालत नाही। आरक्षण हा विषय महत्वाचा आहे। मराठा समाजाच्या आरक्षणासाठी या गोपीचंद पडळकरनं पहिला मोर्चा जत मध्ये काढला होता। धनगर समाज आणि मराठा समाजाचा कुठं ते नेतृत्व होते जे मराठा समाजाच्या आरक्षणावरती आज तागायत ओपन त्यांनी भूमिका मांडलेला आहे। सरकारनं 16% आरक्षण दिलं आणि मराठा समाजाच्या डोक्यामध्ये दगड घातला। का तुम्ही बोलत नाही या विषयावरती? या महाराष्ट्रामध्ये 30-32% आणि 27% तीन संघटनेनी 3% दिली महाराष्ट्र सरकारला। जर 30% आणि 32% या महाराष्ट्रामध्ये मराठा समाज आहे तर तुम्ही 16% आरक्षण का स्वीकारला? कोणत्या बैठकीमध्ये आहे? का त्या समाजाचं मराठा समाजाच्या पोरांचं नुकसान करताय? आणि आम्ही जी भूमिका मांडतोय आमचं आरक्षण आम्हाला टक्केवारीनुसार पाहिजे। आमची माणसं मोजा, तुम्ही मेंढर मोजता, गुरं मोजता, कोंबड्या मोजता, कुत्री मोजता, गावात गल्लीत फिरणारी कुत्री मोजता, माकडं मोजता, मग तुम्ही माणसं का मोजत नाही? या महाराष्ट्रामध्ये ब्राह्मण किती राहतो, मराठा किती राहतो, बौद्ध, चांभार, कुंभार, ढोर, नावी, साळी, तेली, कोष्टी, वंजारी, हक्कर, धनगर, संगर, रामोसी, वडार, बेडर, मुसलमान, लिंगायत, गडशाचं, डवऱ्याचं, लोणाऱ्याचं, कोळ्याची पोरं किती आहेत हे तुम्ही का मोजत नाही? माकडवाल्याची, कुंच्याची, कोरव्याची पोरं किती आहेत, वासुदेवी बहुरूपी किती आहेत हे तुम्ही मोजा ना। आणि जिसकी जितनी संख्या भारी उसकी उतनी भागीदारी या तत्वानं त्यांना न्याय द्या। महाराष्ट्रामध्ये विधान परिषद कशासाठी निर्माण केली आहे? ज्या लोकांना जनतेमधून संधी मिळत नाही, ज्या लोकांची ताकद नाही, ज्या लोकांची संख्या नाही की ती जनतेमधून निवडून येतील, मग अशा लोकांच्यासाठी त्या लोकांचा प्रश्न मांडण्यासाठी महाराष्ट्रात आणि देशामध्ये अनेक राज्यामध्ये विधान परिषद नावाची संस्था निर्माण केली। का तिथं न्याय मिळत नाही? का तिथं रामोशाचं पोरगा आमदार म्हणून जात नाही? का तिथं वडार समाजाचं पोरगा आमदार म्हणून जात नाही? त्यांची तिथं संख्या नाही। नंदीवाल्याचा एखादा आमदार झाला महाराष्ट्रामध्ये, एखादं नाव सांगा तुम्ही। अरे कुणाला तुम्ही विधान परिषदेवरती पाठवता? तुमच्या बगर बच्चांना?
तुमच्या पै पाहुण्यांना, तुमच्या नातेवाईकांना, तुमच्या चोंबड्यांना, तुमच्या दलालांना, तुमच्या भडव्यांना, तुमच्या लावालाव्या कानामध्ये येऊन गोष्टी सांगणाऱ्यांना त्यांच्यासाठी विधान परिषद आहे का? अरे म्हणून तुम्ही सगळ्यांनी जागा व्हायला पाहिजे. गरीब मराठ्याच्या पोरानं नेतृत्व करायला आलं त्याला लगेच आउट करून टाकायचा, त्याला जिल्हा परिषद पर्यंत तिकीट द्यायचं, त्याला बाद करून टाकायचा. आमदार त्याला होऊ वाटत नाही, त्याला काय बुद्धी नाही, त्याला काय अक्कल नाही, तू काय विधानसभेमध्ये बोलू शकत नाही. म्हणून तुम्हा सगळ्यांना माझी कल्पना म्हणजे महाराष्ट्रातल्या धनगरांना 50 वर्ष आरक्षण न देण्याची तजवीज करणं हे सरकार तसं प्रयत्न करताय. मित्रांनो, केंद्राकडं मराठा समाजाचं आरक्षण दिलेलं पाठवून तिथं राज्यसभा आणि लोकसभेमधनं ते आरक्षण कायम करून द्यायला पाहिजे होतं. तुम्ही एसईबीसी महाराष्ट्रामध्ये निर्माण करता आणि मराठा समाजाचा घात करता. उद्या केंद्राची एखादी जाहिरात आली, माझ्या मराठा समाजाच्या भावानं कुठनं कसं तिथं फॉर्म भरायचा, एसईबीसी तिथं आहे का? NT2, NT1, NT2, NT3 महाराष्ट्रामध्ये 1989 ला निर्माण केला. कुठल्या कायद्यात आहे का हे NT1, NT2, NT3? मग केंद्राची जर जाहिरात आली ओबीसी मध्ये अर्ज भरायचा, महाराष्ट्रातली जाहिरात आली NT1, NT2, NT3 मध्ये भरायचा, केंद्रामध्ये ओबीसी मध्ये, महाराष्ट्रामध्ये NT2 मध्ये धनगर आणि ऑलरेडी तो आहे एसटी मध्ये. किती मोठा घोर अन्याय, किती चुकीच्या पद्धतीने हे केलं जातं. कारण तुम्ही आम्ही जागा नाही. अन्याय करणाऱ्यांपेक्षा अन्याय सहन करणारा हा फार मोठा गुन्हेगार असतो आणि तो गुन्हा या महाराष्ट्रातल्या धनगरांनी केलाय. त्याच्या मागाला त्याच्या मागाला मला काहीतरी देईल, मला डायरेक्टर, कोणत्या डायरेक्टरला खातं? 100 कोटीचा कारखाना, 300 कोटीचं कर्ज, घरदार तुमची लागतील लयाला. या महाराष्ट्रामध्ये मी दूध संघावर डायरेक्टर आहे, मी सूतगिरणीवर डायरेक्टर आहे, मी साखर कारखान्यावर डायरेक्टर आहे. द्या समाजांमध्ये काय परिस्थिती. म्हणून इथून पुढच्या काळामध्ये हे घडता कामा नये. आरक्षणाचा अखेरचा लढा हा एका ठोस पुराव्यावरती उभा केलाय. प्रत्येक कागद आणि कागद आमच्या फाईलला आहे. सरकारनं आमच्या बरोबर मिटिंग घ्यावी, सरकार मिटिंग घ्यायला तयार नाही, घाबरताय, फोन करताय, तुम्ही आंदोलन करू नका, तुम्ही मोर्चे काढू नका. काही लोकांना वाटलं की आम्हाला काही दिलं नाही म्हणून हे आंदोलन आम्ही उभा केलंय. काही लोकांचे अनेक प्रश्न होते. ह्याला गोपीचंदला महामंडळ आहे, ज्यांना काय वरिष्ठांना माहित आहे ना, मी महामंडळ घेणारा कार्यकर्ता नाही, मी घेतलं नाही, मी सांगितलं मला महामंडळ वगैरे नको आहे. मी माझ्या मतदारसंघात आमदार म्हणून निवडून येईल, खासदार म्हणून निवडून येईल, तुमचं महामंडळ नको आहे. मी 10 महिन्यापूर्वी सांगितलंय. तिथलं काय उठवतात की गोपीचंद महामंडळ दिलं नाही. कोण महामंडळ खातं? ज्याला गाडीला तेल नाही आणि गाडी फिरायला नाही त्याला महामंडळ. कुठल्या महामंडळाला अधिकार आहे या राज्यामध्ये? कोण महामंडळाला, कुठल्या महामंडळाला अधिकार आहे? तुम्ही सगळे एज्युकेटेड मुलं आहे. शेळी मेंढी महामंडळ 5 कोटीचा रुपयाचा निधी गेल्या 20 वर्षामध्ये दिला नाही. अण्णाभाऊ साठे विकास महामंडळानं 400 कोटीचा निधी दिला. कशासाठी? फ्रॉड करण्यासाठी. सगळे पैसे काढून हडप केले. दुसऱ्या कुठल्या महामंडळाकडे पैसे तुम्ही सांगा? अण्णाभाऊ पाटील आर्थिक विकास महामंडळ अजून 1 रुपयाचा पैसे नाही. अनेक माझ्या युवा मित्रांनी फॉर्म भरले 10 लाख रुपयाचं कर्ज घ्यायला, अजून एका सुद्धा युवक मित्राला कर्ज मिळालं नाही, कारण त्या महामंडळामध्ये पैसे नाहीत. नरवीर राजा उमाजी नाईक महामंडळाची स्थापना करण्याचं सरकारनं घोषणा केली, अजून त्याची स्थापना व्हायची आहे. मौलाना आझाद विकास महामंडळ, महात्मा फुले विकास महामंडळ, रोहिदास चर्मकार विकास महामंडळ, किती महामंडळ आहेत या महाराष्ट्रामध्ये. वस्त्रोद्योग महामंडळ काही उपयोग नाही. यंत्रमाग महामंडळ कुठल्याकडे 1 रुपया नाही. पहिला दिवा होता म्हणून ती फिरवत तर मिरवत तर होती, आता दिवा बी नाही. टोल नाक्यावर गेलं का त्यांना विचारते 5 दाखव, दे पैसे दे. त्याला हवा करायला येत होती, गावात गेलं तर वाय 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 करत सगळं बंद झालं. आणि असली महामंडळासाठी आम्ही आंदोलन उभा करतो. विधान परिषद पाहिजे. आणि या राज्यामध्ये 2 कोटी संख्या, त्याला 1 विधान परिषद. राष्ट्रवादीने 1 विधान परिषद द्यायची, काँग्रेसने एक द्यायची, भाजपने एक द्यायची, शिवसेनेने अजून दिलीच नाही. आणि जेवढे जेवढे आंदोलन उभा केली ते एका विधान परिषद वरती मोडीत काढायची. आणि म्हणून तुम्हाला एसटीचा धकला मिळाला नाही. मी तुम्हाला आज ठामपणे तर सांगतो, हे आंदोलन विधान परिषद मिळवण्यासाठी केलेलं नाही आहे. हे आंदोलन महामंडळ मिळवण्यासाठी, हे आंदोलन एखादं बिल खात्याचं मंत्रीपद मिळवण्यासाठी किंवा हे आंदोलन राज्यसभा मिळवण्यासाठी केलं नाही मित्रांनो. हे आंदोलन त्यासाठी केलंय, या महाराष्ट्रातल्या सत्तेतला निम्मा वाटा मिळवायचा आहे, म्हणून हे आंदोलन उभा केलाय. मिळू शकतो निम्मा वाटा. एसटीचा धाकला ज्या दिवशी तुमच्या हातामध्ये मिळेल तेव्हा या महाराष्ट्रातले 35 विधानसभा मतदारसंघ आरक्षित होणार आहेत. किती? 35 विधानसभा मतदारसंघ आरक्षित होणार आहेत. 1931 ला इंग्रजांनी या देशात पहिली जात न्याय जनगणना केली.
आणि 1931 आपण बॉम्बे स्टेट मध्ये होतो. कर्नाटक मध्ये 2 जिल्हे आणि गुजरात मधला काही भाग या महाराष्ट्रामध्ये होता, बॉम्बे स्टेट मध्ये होता. आणि त्या बॉम्बे स्टेटची लोकसंख्या 1931 ला 3,21,00,000 होती. पैकी 28,51,000 तुमची संख्या होती, म्हणजे 8.85% आपली संख्या होती 1931 ला. आता 2018 आहे. 1989 ला महाराष्ट्र सरकारनं तुम्हाला 3.5% आरक्षण दिला. आणि जेव्हा आम्ही मंत्रालयामध्ये माहिती मागितली, अरे कुठल्या बेसवरती दिलं हे 3.5% आरक्षण तुम्ही कसं ठरवलं? 1931 ला 8.85% बॉम्बे स्टेट मध्ये आम्ही होतो. परत विदर्भाला 1960 ला काही गुजरातचा भाग गुजरात मध्ये गेला आणि 2 जिल्हे कारवार आणि बेळगाव कर्नाटक मध्ये गेले. जर आम्ही 1931 ला 8.85% बॉम्बे स्टेट मध्ये असेल तर 1989 ला आम्ही 3.5% कसे झालो आणि आपण आरक्षण कसं स्वीकारलं? आज 2019 आहे. आज आम्हाला आरक्षण सरकारनं दिलं तर ती आमची मुंडकी मोजून द्या. तुमची यंत्रणा कामाला लावा, ग्रामसेवक, तलाठी, शिक्षक सगळं आरोग्य खातं कामाला लावा आणि माणूस मोजून आम्हाला या महाराष्ट्रामध्ये 10 ते 12% संख्या आहे आणि तेवढंच आरक्षण आम्हाला पाहिजे. काही समाजाची लोक तिथं नेतृत्व बसलेले आहेत चाटात, ते म्हणतात की आम्हाला 3.5% आरक्षण द्या. ते कायद्यात बसत नाही मित्रांनो. एससी आणि एसटीचं आरक्षण हे जात निहाय दिलं जातं, त्यांची संख्या मोजली जाते आणि ते संविधानात नाही. त्यामुळं कुणालाही कमी आणि कुणालाही जास्त करायचा अधिकार या देशाच्या कुठल्याच व्यवस्थेला नाही आहे. म्हणून आपलं आरक्षण हे संख्येवरती आपल्याला पाहिजे, ही गोष्ट ध्यानामध्ये ठेवा. आरक्षण कधी मिळेल, कधी मिळणार? अरे तुम्ही कधी सरकारच्या मानगुटीवर बसला नाही, तुम्ही कधी कुणाला पाडतो म्हणला नाही. निवडून यायच्या नावानं बोंब, उभा राहायच्या नावानं बोंब, ह्याच्या मागे फिर त्याच्या मागे फिर, त्याला भ्याग आला ना पाडतो तुला म्हणून. 30-30, 40-40 हजार मतं तुमची, काय त्याला काय कापून घालता का खायला? काय करता त्या मताचं? लाचारपणा सोडा. आयुष्य हे पुन्हा पुन्हा नाही आहे. कुणा तर मागे कोंबड्या कुत्र्यावरती फिरायचं ह्याच्यासाठी आयुष्य नाही आहे. मला कुठं तर रस्त्याचं काम देईल, मला कुठं तर गटारीचं काम देईल, मला कुठं तर नोकरी मिळेल, मला कुठं तर काय तर मिळेल. मरा ना, त्यापेक्षा जगण्यापेक्षा, लाचार होऊन जगण्यापेक्षा स्वाभिमानानं जगा. जो माणूस स्वाभिमानानं जगतो त्याचाच भविष्य आहे. लाचारपणा सोडून द्या आयुष्यातला. आणि जोपर्यंत तुम्ही लाचारपणा सोडत नाही तोपर्यंत तुम्हाला कुठल्याच व्यवस्थेतला न्याय मिळत नाही. अरे 70 वर्ष असताना मिळत नाही, असताना तरी सुद्धा ते दिल्लीला पाठवायचं आहे. कोण कोण देते बाईट? ते केंद्राकडे आहे आणि महाराष्ट्र सरकारकडे आहे. अरे आम्ही तुम्हाला कागदपत्र दिली. 1956 ला राज्यसभेमध्ये एक बिल पास झालंय. पाटसकर नावाचे मंत्री होते, त्यांच्याकडे एक बिल पास झालाय आणि त्यांनी त्या राज्यामध्ये एससी आणि एसटीचा सवलती त्या जमातीला मिळतेत का नाही मिळते ते त्या राज्यानं बघायचं, त्या राज्य सरकारच्या मुख्यानं बघायचं. आणि त्यांनी जर सवलती मिळत नसतील तर त्यांना सवलती लागू करायच्या. काना, मात्रा, वेलांटी, उकार किंवा एखादा शब्दातला अक्षर चुकला असेल तर ते दुरुस्त करायचं आणि आरक्षण द्यायचं आणि फक्त केंद्राला कळवायचं. हा कायदा आहे मित्रांनो, हे समजून घ्या. हा कायदा आहे. म्हणून सरकारला आमचं सांगणं एवढंच आहे की आज कुंडलच्या क्रांतिकारी भूमिकेत आम्ही सांगतोय की तुम्ही आम्हाला येत्या 15-20 दिवसात, महिन्यात सर्टिफिकेट द्या. धनगराच्या पोराच्या हातामध्ये ढाकला द्या. शिफारस नको आहे. तुम्ही म्हणताल आम्ही दिल्लीला शिफारस पाठवतो आणि मग तुम्ही भंडारा उधळा आणि आमचा फोटो लावा. कोणी तुमचा भंडारा आणि फोटो लावणार नाही, तुम्हाला गाडणार आहे आणि गाडणार, हे सांगायचं. जर या भारतीय जनता पार्टीच्या सरकारनं तुम्हाला एसटीचा दाखला दिला नाही या आचारसंहितेच्या अगोदर, आणि जर उद्या गोपीचंद पडळकर जर म्हणला मला खासदारकीचं तिकीट मिळालंय, बीजेपीच्या चिन्हावरती मतं मागायला आला, बोट घेऊन पायात टाळून तुम्ही हाणायला पाहिजे. जर भारतीय जनता पार्टीनं धनगराच्या पोराच्या हातामध्ये एसटीचा दाखला दिला नाही तर माझा बाप आणि माझी आई जरी कमळ चिन्हावरती उभा राहिले तर त्याला मतदान करायचं नाही, ही तुम्ही बिरोबाची शपथ घ्या. माझ्या घरातलं कोण जरी उभा राहिला तर त्याला मी मतदान करणार आहे, हे तुम्ही ठरवा. आणि जर तुम्ही असं ठरवलं तर तुम्हाला सर्टिफिकेट मिळेल, नाहीतर इकडे 4 गेली तिकडे 4 गेली, त्याचा काय उपयोग होणार नाही आहे. म्हणून आज राज्यभर आम्ही एक प्रोग्राम लावलाय, 91 सभांचं आयोजन केलंय महाराष्ट्रामध्ये. आणि जिथं जिथं भारतीय जनता पार्टीचे आमदार 2000, 5000, 10000 मतांनी निवडून आलेले आहेत, अशा सगळ्यांना जर सर्टिफिकेट नाही दिलं तर गाडायची तयारी उत्तमराव जानकरांनी मी केली आहे. आम्ही फिरतोय राज्यभर, रात्रंदिवस आमच्या डोक्यामध्ये हाच विषय आहे. आमच्या डोक्यामध्ये दुसरा कुठला विषय असू शकत नाही. आमदारकी, खासदारकी, मंत्र्यापेक्षा एसटीचा दाखला
हेच तुमच्या आयुष्यामध्ये परिवर्तन करू शकतं. मी उद्या महाराष्ट्राचा कुठला जरी मंत्री झालो तर मी तुमचं काय कल्याण करू शकत नाही, कारण कायद्यात त्याला काय अधिकार नाहीत. मित्रांनो, तुम्हाला एखादं बिरोबाच्या मंदिरात समोर मंडप देऊ शकतो, तुम्ही मला रस्ता देऊ शकतो, तुम्ही मला गटार देऊ, रस्ते पण किती मोजके देऊ शकतो, ह्याच्या पलीकडे काही करता येत नाही. तसा कुठलाही अधिकार या मंत्र्यांना नाहीये. म्हणून जे एसटीच्या धाकल्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलाय ते आपल्याला महत्वाचं आहे आणि ते मिळवण्यासाठी तुम्ही रात्रीचा दिवस केला पाहिजे. आम्ही काय तुम्हाला वर्गणी मागत नाही, आम्ही काय पावती पुस्तक छापलं नाही, पण आम्ही जिथं जिथं आंदोलन पुकारतोय तिथं तिथं तुम्ही फक्त वेळ द्या. मुंबईचं आंदोलन पुकारतोय येत्या 8 दिवसामध्ये, महाड ते मुंबई, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं 14 तळ, त्या 14 तळ्यावरून आपल्याला चालत मुंबईला निघायचं आहे. कोण कोण येणार त्या रॅलीला? का उगाच हात करताय? तुम्ही फक्त 7 दिवस वेळ द्या. या महाराष्ट्रातली प्रमुख राजकारती जमात तुम्हाला मी करून दाखवतो. 7 दिवस वेळ द्या, परत तुम्ही यायची गरज नाही. मुंबई ते महाड ते मुंबई 25 ते 30 लाख लोक आझाद मैदानावरती आपल्याला जमा करायचे आणि जाताना महाड मधून मुंबईकडे तुम्ही नुसते एकटे येऊ नका. तुमच्या बरोबर मेंढरा असतील त्यांना मेंढरा, कुत्री असतील त्यांना कुत्री, घोडी मेंढरा मागच्या असतील त्यांना घोडं घेऊन यायचं. हे सगळं मेंढर कोंबडी कुत्री घेऊन या महाराष्ट्रामध्ये कधी कुणी असं आंदोलन केलं नसेल. असं आंदोलन आपल्याला करायचं आहे आणि त्या आंदोलनाच्या तयारीला तुम्ही लागा. नाहीतर मी बाग छटायला गेलो, मी फवारा मारायला गेलो, माझ्या ऊसाला तोड आल्या, हे आयुष्यभर हेच आहे. कोण तुम्हाला विचारणार नाही. पूर्वीची पोरं बाप मेल्यावर त्याचं थडगं तर बांधत येईल, तुमचं आमचं कोण थडगं सुद्धा बांधणार नाही, कुणी सुद्धा बांधत नाही. काळ बदलायला लागलाय. तुम्ही म्हणताल मी लय मोठं करतो, काही घेऊन जाणार नाही तुम्ही. जाताना 1 रुपया सुद्धा दुसरीच आपल्या ह्याच्यात बांधते, काय त्याचा उपयोग होत नाही. किती मोठा असा आणि किती जर मोठा असला काय तुम्हाला बंगल्या पुढे जाळत नाहीत, पत्र्यातच जाणार आहेत आपल्याला. त्यामुळे फार सिरियस आणि गंभीर होऊ नका. माझं काहीतरी गेलंय, माझं लय टेन्शन आहे, माझं लय नुकसान होणार आहे, काही सुद्धा होणार नाही. पुढची पिढी तुम्हाला माफ करणार नाही, मला आणि तुम्हाला. जर हे सर्टिफिकेट आपण नाही मिळवलं तर तुम्हाला आणि आम्हाला ही पुढची पिढी माफ करणार नाही मित्रांनो. म्हणून आपला हक्क आहे, अधिकार आहे. आपण कुणावरती अन्याय करत नाही. आदिवासी लोकांना सरकार मागचं उठून बसवतं, हे सरकार उठून बसवत आहे, कारण ते आदिवासींचा विरोध आहे. अरे आदिवासी कोण आहेत? काय त्यांना घटनेचा अधिकार आहे? ही घटना काय आदिवासीने लिहिली? ही घटना काय धनगरानं लिहिल्या? ही घटना काय कुठल्या मंत्र्यानं लिहिल्या? ही काय घटना कुठल्या माणसाने इकडच्या आजूबाजूच्या लिहिलेल्या आहे, पुढाऱ्यानं कुठल्या? अरे ही घटना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आणि त्यांच्या टीमनं लिहिलेली आहे आणि त्यामध्ये अधिकार दिलाय आणि तो अधिकार आम्ही द्या म्हणतोय. आम्ही काय भीक मागत नाही. मागून मित्रांनो भीक मिळते, हक्क मिळत नाही. आपण काय त्यांच्याकडे मागायला जात नाही, आपण त्यांच्या मानगुटीवरती बसून आपल्याला हे घ्यायचं आहे आणि त्या तयारीला तुम्ही लागा. हे राजकीय व्यासपीठ नाहीये, पण आपली आरक्षणाची भूमिका फार महत्वाची आहे आणि आरक्षणासाठी जीव गेला तर बेहतर आपण माग हटायचं नाही. हे सरकार काय केंद्र सरकार सुद्धा गाडायची ताकद तुमच्या अंगामध्ये आहे का नाही? का नाही? ती आपल्याला ताकद माहित नव्हती, कुणाला कुणाला मेळ नव्हता. आज गडचिरोलीतला धनगर सुद्धा आज आम्हाला सभेला बोलवतो. चंद्रपूरमध्ये सभा आहेत, वाशिमला सभा आहेत, उद्या 6 तारखेला 4 सभा आहेत. नगर जिल्ह्यातल्या संगमनेरला, जळगाव जिल्ह्यामधल्या अंमळनेरला, लातूर जिल्ह्यातल्या माळेगावच्या खंडोबा यात्रेमध्ये आणि उस्मानाबाद मधल्या तेरमध्ये 6 तारखेला 4 सभा आहेत. राज्यभर आम्ही फिरतोय. आमच्या डोक्यामध्ये दुसरा कुठलाही विषय नाही, फक्त तुम्ही आशीर्वाद द्या आणि ताकद द्या. काय लोक विरोध पण करणार आहेत, हे काय करते ते काय करते. अरे तुम्ही करा, मग आम्ही मागे येतो तुमच्या. कुणीतरी पुढे येऊन करा. आणि निश्चितपणे सांगतो सरकारला आता तुम्हाला सर्टिफिकेट दिल्याशिवाय माहित आहे की हे राज्यामध्ये बी येत नाही, केंद्रामध्ये पण येत नाही. आम्ही यादीच काढल्या कोणाला पडायची, दुसरीकडे कुठं जायचं नाही. जे 50,000 निवडून येते त्याला ढुकून पण बघायचं नाही. उपद्रव्य मूल्य तुमचा कळू द्या लोकांना. घरामध्ये उंदर झाल्यानंतर आई मांजर आणते का आधी आणते? आणते कुणी पाजलं का दूध मांजराला बिनकामाचं? तुमचा उपद्रव्य मूल्य कळू द्या ना. नाहीतर ते पुढारी म्हणतोय लय प्रामाणिक, आजोबा आमच्याकडे होता, पंजोबा आमच्याकडे होता, ह्याचा बाप बी आमच्याकडे होता आणि ह्यो सुद्धा आमच्या घरात चहा देतोय. काय तुझ्या जीवनात अर्थ आहे? फुगला जो लय प्रामाणिक आहे, बघायला बदल ना. ती नेतृत्व खोटं बोलतोय, 100 जणांना म्हणतोय तुला डायरेक्टर करतो डीसीसी वर. कुणाचं ह्या कानाचं त्या कानाला कळू देत नाही, कुणाला बोलू नको, एकच आट्ट म्हणतोय.
गाडीतनं सगळं चौघ फिरणारी सुद्धा एकमेकाला सांगत नाही, त्या चौघाला सुद्धा सांगते तुला डायरेक्टर काढतो, तुला कारखान्यावर घेतो, तुला पंचायत समितीचं तिकीट देतो. शेवटच्या क्षणापर्यंत कळत नाही, काही सांगत नाही. तुम्ही बना ना राजकर्ते, राजकारण करा. जे नोकरी पोरं करताय त्यांनी नोकरी करा, जे शेती करताय त्यांनी शेती करा, पण माझ्यासारखी जी बोंबलत फिरते त्यांनी पूर्ण वेळ राजकारण करा. जोपर्यंत तुम्ही राजकारण करत नाही ना तोपर्यंत तुम्हाला कोणी विचारत नाही. भ्या वाटतंय, भ्या लय भ्या वाटतंय. अरे काय काय खातेत काय का तुम्हाला गोळ्या घालताय कोण? भ्या लय अंगात शिरलंय. गेल्या 70 वर्षातून ती भ्याज निघ ना तुमचं. चुलत्याचं डोकं फोडायचं आणि पोलीस स्टेशनला मला वाचवा. 1981 ला चुलत्याचं डोकं फोडल्यानं 2019 ला ती मतं देतय. आजी सांगत्या 81 ला तुझ्या आजोबाला सोडवलं होतं. मेलं आजोबा, मतं देऊन मेलं. किती वेळा त्याला 151 साठी किती वेळा मतं देणार? किती वेळा? फोडू नका ना चुलत्याचं डोकं, भावकी डोकं फोडू नको, इतर समाजात भांडण करू नको, वादावादी करू नको, वैचारिक लढा ना. आणि जोपर्यंत तुम्ही विचारानं काम करत नाही तोपर्यंत तुम्हाला कोणी या व्यवस्थेमध्ये न्याय देणार नाही, व्यवस्थेमध्ये तुम्हाला मोजणार नाही. या जिल्ह्याचं राजकारण तुम्हाला बदलायचं आहे. लय मोठ्या घडामोडी चालू आहे जिल्ह्यामध्ये. गोपीचंदला अडवायच्या, गोपीचंद झाला नाही पाहिजे, गोपीचंद अमक्या जातीचा आहे. मतं दिलं तेव्हा चालतोय, आता चालत नाही. हा तेव्हा जातीवादी नव्हतो, आता जातीवादी झालोय. अरे गोपीचंदला अडवण्याचा पुढाऱ्याने किती जरी प्रयत्न केला तर या सांगली जिल्ह्यातला बहुजन समाज गोपीचंदच्या मागा. मी जरी आज धनगर समाजाचं आंदोलन करत असलो ते माझं घर आहे. मी जर माझं घर नाही दुरुस्त केला तर माझ्या शेजारचा माणूस मला किंमत देणार नाही. म्हणून मी माझ्या घरच्या नादी न्याय मिळवून देणार आणि मग गावगाड्यातल्या सगळ्या बहुजनांच्या लोकांच्या ज्या प्रश्नावरती आहे त्या प्रश्नावरती लढाई करणार आहे. त्याने थांबवायची गरज नाही. आणि तुम्हाला माहित आहे 2-3 महिन्यामध्ये या राज्यात सगळा असा गोंधळ होणार आहे. जी प्रस्थापित व्यवस्था आहे ना, बाप गेला का पोरगा, पोरगा गेला का नातू, ह्या पार्टीचं सरकार नसतं का त्या पार्टी दिवाळी निवडून येत आहे. कुणाचं जरी सरकार आलं तर ह्यांचंच सरकार, 200 घराण्याचं, दुसऱ्या सरकार नाही. तुम्ही हिशोब काढून बघा. 1960 पासून 1 मे महाराष्ट्राची स्थापना झाल्यापासून आतापर्यंत सगळे आमदार काढून बघा, हिशोब काढून बघा. पै पावण्याच्या पुढं कुठंही राज्य गेलेलं नाही आहे. जर यशवंतराव चव्हाणांच्या पासून पृथ्वीराज चव्हाणांच्या पर्यंत एवढे मुख्यमंत्री असताना सुद्धा माझ्या मराठा समाजाच्या भावाला आंदोलन का करावं लागलं? कारण या महाराष्ट्रातल्या व्यवस्थेनं कुठल्या समाजाचं कल्याण केलं नाही, फक्त स्वतःचं हित बघितलं. सत्ता आणि सत्तेतनं पैसा, पैशातनं सत्ता, हेच चक्र त्यांनी चालवलं. आज मराठा समाजाच्या पोरांना रस्त्यावरती यावं लागलं नसतं. 53 मराठाच्या माझ्या भावांना आत्महत्या करावी लागली नसते मित्रांनो. 53 मुकमोर्चे या महाराष्ट्रामध्ये काढले, 53 पोरांनी आत्महत्या केल्या. काय ते काकासाहेब शिंदे नावाचा पोरगा औरंगाबादच्या जवळ एक त्यांचं गाव आहे छोटस, त्या घरी आम्ही गेलो होतो. काकासाहेब शिंदेच्या ज्या पोरानं महापुरामध्ये उडी मारली मराठा आरक्षणासाठी, कोण आहे तो पोरगा? एका गरीबाचा पोरगा. वडील शेतामध्ये काम करतात आणि तो काकासाहेब शिंदे नावाचा पोरगा ड्रायव्हर म्हणून दुसऱ्याच्या गाडीवरती काम करत होता. आणि त्या गरीब पोराला वाटलं माझ्या समाजाला आरक्षण मिळावं म्हणून त्या नदीमध्ये उडी टाकली आणि स्वतःचा प्राण घालवला. त्या काकासाहेबाच्या घराचं काय होणार? एक बहीण आहे, एक छोटा भाऊ आहे, कितीतरी अशी पोरं मेली आणि मग हे आरक्षण मिळालंय. हे आरक्षण सुखासुखी मिळालं नाही. म्हणून धनगर समाजाच्या पोरांनी सुद्धा लक्षामध्ये घ्यायला पाहिजे. या सर्टिफिकेट साठी कट्ट्यावरती बसून मळ्यामध्ये जाऊन पै पावण्याकडे फिरून हे आरक्षण मिळणार नाही. हे 2 महिने फार महत्वाचे आहेत. ही आचारसंहिता लागायच्या आज जर सर्टिफिकेट मिळालं नाही तर आम्हाला कधी सर्टिफिकेट मिळू शकत नाही मित्रांनो. म्हणून हे 2 महिने वेळ द्या, सावध राहा, लक्ष ठेवा. कुठं आंदोलन चालू हीच नव्हे आणि कुणी बोलू दे आंदोलन, त्याही आंदोलनावर जावा. आम्ही म्हणत नाही की नुसतं आमच्याच आंदोलनावर या. कोण आंदोलन पुकारला सरकारला वेटीस धरण्यासाठी, सरकारला जाणीव करून देण्यासाठी त्या लोकांच्या पाठीमागे ठामपणे उभं राहावा. नाहीतर नुसतं व्हॉट्सअपला बघायचं ते लय सोपं झालं, टक 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 करायचं, देज पाठवून. शिव घरीच असतो निवांत. शिव कुणाच्या तिकडं कार्यक्रमाला जात नाही, कुणाचं डिजिटल लावत नाही, कोणाचं पोस्टर लावत नाही, कुठल्या माणसाला जाऊन सांगत नाही कार्यक्रमाला या. पण तिथं काय जरा वाकडं दिसलं गेलो
तुम्ही हा नालायकपणा केला, तुम्ही काय काय केलं हे सांगा आम्हाला. कुठं सांगा, तू कुठं गावायचा? तुझ्या मागे तुझी बायको सुद्धा नाही, तुझी पोरं सुद्धा तुझं ऐकत नाही, तुझा बाप आई सुद्धा ऐकत नाही, आणि तू सगळ्या महाराष्ट्राला सल्ला देतोय व्हॉट्सअप वरती. फुकट मिळते ना नेट, सगळ्या स्कीम फुकट आल्यामुळं. रिलायन्स नंतर ती 1,500 रुपये सगळं दिलंय फुकट. ते बसून सांगतोय ह्याची मापं काढ, त्याची मापं काढणं खूप सोपं असतं. हे स्टेज लावायला पैसे लागतात ना. मी तुमचा कार्यक्रम कालच रद्द केला होता, पण एक पोरगा मला म्हणलं माझ्या आईनं मला ट्युशनला पैसे दिले नाहीत, पण आरक्षण मिळवणार आहे हे म्हणून 3,000 रुपये दिले, आणि मग आम्ही ठरवला मला जाणं हे माझं कर्तव्य आहे. पोरं माझ्यावर चिडली होती काल, तुम्ही काय येत नाही, तुम्हाला कोणाचा फोन. मी कोणाचं ऐकत नाही, मला वाटेल तेच करतो, कारण माझा त्यात स्वार्थ नसतो. आणि म्हणून आज तुम्ही जो कार्यक्रम घेतलाय तो महत्वाचा आहे. सगळ्यांनी मनापासून ठरवलं पाहिजे. मित्रांनो, एका बाजारामध्ये घोडा विकायला आला होता, घोडा, आणि एकदम देखणा घोडा, चांगला घोडा, दष्टपुष्ट, बघितलं तर नजर लागल असा. आणि मग एक व्यापारी तिथं आला आणि म्हणला तुमच्या घोड्याची किंमत काय? तर तो म्हणला हा घोडा 5 लाख रुपयाचा आहे. अरे तो म्हणला बाजारात सगळे घोडे 1 लाख रुपयाला मिळते, तुझा घोडा 5 लाख रुपयाचा कसा काय? नाही म्हणला हा घोडा वेगळा आहे. क्षणा जर मनामध्ये आणलं तर अख्ख्या देशाला हे प्रदक्षिणा घालू शकतो, असा माझा आगळा वेगळा घोडा आहे. क्षण जर मनातच कधी आणत नाही म्हणून विकायला आणलाय. मनातच आणत नाही ना, आणलं तर तो प्रदक्षिणा घालतो. तसं तुमचं नामचं झालंय, मनातच काय येत नाही. जिवंत मेलेले मुडदे, आपण जिवंत मुडदे, काय उपयोग नाही. चौकात बोलताना सुद्धा इकडं बघणार तिकडं बघणार, हळूच बोलणार. बोलायचं याला असतं पण एकदम हळू बोलणार. बोंबलला चावडी पुढं. लोकशाही लोकशाही, तुला पण ते अधिकार आहेत मित्रा, तू बोलव ना माईक लावून. ही काय मोगलाई नाही या महाराष्ट्रामध्ये. इंग्रजांची राजवट संपली, मोगलांची राजवट संपली, पण लोकशाहीच्या नावाखाली जी घराणेशाही या महाराष्ट्रामध्ये आली, त्या घराणेशाहीनं जेवढा अन्याय केला तेवढा इंग्रजांनी केला नाही, तेवढा मोगलांनी केला नाही. एवढा अन्याय आणि अत्याचार या महाराष्ट्रातल्या घराणेशाहीने केलाय, आणि त्याला नेस्तनाबूत करा. त्याच्या छाताडावरती नाचाना थया थया थया. 10-20 हजार जर उठून नाचला ना, कापरं भरतय प्रस्थापिताला. काय नसतंय, त्यानं काही खून केलं नाही, मर्डर केलं नाही प्रस्थापित व्यवस्थेनं. त्यांनी तुमच्यासारखी माणसं जोपासली, कट्ट्यावर गेल्यावर हे लय भारी काम, हे लय खतरनाक, लय डेंजर आहे, हे त्यांच्या मागे लय माणसं आहे ती पिस्तूल घेऊन तुला गोळ्या घालतात. कशाला गावात येऊन सांगतो बिनकामाच्या? कुणा तरी येऊन सांगायचं गावामध्ये, भ्या कुणा तर वातावरण आपण तयार करतो ना. मग ज्या ज्या लोकांना तुम्ही मतं दिली त्यांना विचारलं का? एसटी आरक्षणावरती तुम्ही सभागृहामध्ये बोलला का? सभागृहामध्ये तुम्ही आमचा प्रश्न मांडला का? अरे आमचा न्याय आहे, तुम्ही त्याचा अभ्यास कधी केला का? अरे सरकारला न्याय एक वेळा सांगितलं, त्या आदिवासी मंत्र्यांची आमची बैठक लावा. मला आणि उत्तमरावला दोघांनाच बोलवा, आणि जे आदिवासी मंत्री आम्हाला विरोध करतायत, खासदार विरोध करतायत, आमदार विरोध करतायत, त्यांची आमची फक्त 5 मिनिटाची बैठक लावा. त्यांचं काय नुकसान होत आहे त्यांनी आम्हाला सांगावं, आणि आम्ही त्यांना सांगतो तुमचं नुकसान कसं होत नाही. एवढं साधं काम. तुम्हाला आरक्षण देण्याची प्रक्रिया फार सोपी आहे. फक्त 4 ओळीचं पत्र काढायचं आहे. किती? 4 आण्याचा कागद. 4 आण्याच्या कागदात धनगरांना आरक्षण मिळू शकतं. पण सरकारची भूमिका तुम्हाला आरक्षण देण्याची नाही मित्रांनो. सगळे पक्ष जेव्हा एका रूम मध्ये बसतात तेव्हा सांगतात यांना तेवढं आरक्षण देऊ नका, बाकी काय करायचं ते करा, धनगरांना आरक्षण देऊ नका. कारण धनगरांना जर आरक्षण दिलं तर या महाराष्ट्रातले 35 मतदारसंघ आरक्षित होणार आहेत. त्यांनी जायचं कुठं? त्याला काय दुकान चालवायला येत नाही, त्याला भांगलायला येत नाही, त्याचं कुठं काय स्वतःचा व्यवसाय नाही, त्याचा सहकारी कारखाना, त्याची सहकारी सुतगिरणी, त्याला फक्त सहकाराचा हाणायचं तेवढं माहित आहे, दुसरं काही त्याला माहित नाही. त्यानं करायचं काय आरक्षित झाल्यावर? म्हणून ते सगळे मिळून तिथं जाऊन सांगतात यांना आरक्षण देऊ नका. पण मी तुम्हाला सांगतो कुंडलच्या सभेमधनं, या सरकारकडून आपल्याला सर्टिफिकेट घेतल्याशिवाय हा अखेरचा लढा आपल्याला थांबवायचा नाही आहे. या लढ्यासाठी तुम्ही तयार व्हा, आणि 100% आरक्षण मिळणार आहे. कुणा कुणाला वाटतंय? काय कोणाला वाटत नाही, हात वर करत नाही ते. 100% मिळू शकतं. कारण इतक्या ताकदीनं आरक्षण मागितच नाही. एक तर मंत्री म्हणला अरे खरंच आरक्षण मागते, खरंच
म्हणजे काय हे वाक्य आहे एका जबाबदार माणसाचं. अरे गोपीचंद उत्तमराव खरंच आरक्षण मागते म्हणजे ह्याच्या अगोदर काय होत होतं आम्ही विचारत पडलो दिवसभर विचार करतो खरंच आरक्षण नाही ती काय मागत नाही ती पद मागत नाही. अरे खासदार आमदार होण्यासाठीच आम्ही जन्मलोय ना काय आम्ही येडाय काय 10-12 वर्ष जगतोय होणार आहे ना. त्याच्यासाठी समाजाला आम्ही ढाल करायची गरज नाही. समाजाला तिथं काहीतरी त्याची माती करायची ना आमची पोळी भाजायची ती अवलाद आमची नाही आहे. 100% तुम्हाला सर्टिफिकेट देणार. अरे महाराष्ट्रात अनेक मतदारसंघ आहेत कुठं पण मला उभा करतील लई चिंता करायसारखं काही नाही आहे. आणि मी जरी नाही आमदार खासदार झालो तुम्हाला सर्टिफिकेट मिळालं 100 गोपीचंद पडळकर या राज्यामध्ये तयार होणार आहे त्या एसटीच्या सर्टिफिकेटला. हे गोपीचंद काय करणार आहे तुमचं तुमच्या गावामध्ये सरपंचांना तुम्ही काम सांगा. तुमचं एवढं मोठं गाव आहे सरपंच तुम्हाला भेटू शकत नाही. किती भेटणार आहे तुम्हाला. ह्या गलीत नळ फुटलाय त्या गलीत गटार तुंबले कुठं कुठं सरपंचांना पळायचं. 5 वर्ष सरपंच तुम्हाला गावगाड्यात फिरू शकत नाही. मग एक माणूस 2 कोटी लोकांचं नेतृत्व करू शकतो का राज्यामध्ये. एक माणूस मी झालो का माझं बरं झालं सगळीकडे फिरायचं जो जो आमदार किंवा भरायचं त्याकडनं पैसे घेऊन यायचं. काय म्हणायचं धनगराची मतं देतो दे 10 लाख धनगराची मतं देतो 10-20 लाख. हे धंदा कसं आरक्षण मिळणार नाही मिळणार ना. या महाराष्ट्रात कुणी सांगावा गोपीचंद पडळकर आणि उत्तमराव जानकर कुणाच्या मिंद्यामध्ये आहे म्हणून आम्ही चळवळ मोठी करू शकलो. कुणाच्याच मिंद्यात नाही कुणाच्या बी पिलो असलो मागच भाजपमध्ये असताना बाकी काय नाही. आम्ही लय जण म्हणले अरे सगळे भाजपच्या दारात जाऊन बसले सगळे आणि मी भाजपचा लात घालून बाहेर आलो. सर्टिफिकेट नाही दिलं तर पक्षात राहत नाही. तिथं दारात आहे ती दारात बसून आहे ती आम्हाला द्या आम्हाला द्या आम्हाला द्या. पडत्या काळात कोण बी पार्टी सोडवलो. मोदीची लाट आल्यावर राष्ट्रवादी काँग्रेसवाडी सगळी सोडून आली. पडत्या काळात अर्जा पवारांनी ह्यांना जपलं वाढवलं ह्यांच्या अंगाची कपडे बी त्यांची जाईल त्यांना सोडून आली सगळी. या राज्याच्या लोकांची आहे का नाही. पवार साहेबांवर ह्यांना कोण सांभाळाय बघा. कारखाना सुतगिरण्या बँका सगळ्या राज्यामध्ये सोडून आली सगळी. आता तिथं दारात जाऊन बसली आम्ही आत येऊ का तिकडे 3 राज्य पडली म्हणल्यावर शेकडं भरल्याला ताट माझ्या पुढे नको सर्टिफिकेट नाही तर आम्हाला पक्ष नको. उत्तमरावांनी सोडून दिला. असल्या पक्षाची ना आम्हाला गरज नाही. पहिला समाज मग पार्ट्या काय त्याचा उपयोग नाही आपल्याला. अरे कुठं जरी गेलं तर मग धनगराचा नेता मग काय द्यायचं पुकारणारच पुकार द्यायला लागणार. गोपीचंद पडळकर धनगर समाजाचे नेते आले. ह्यो रामोशीचा माझा मित्र आहे तो आला. हे रामोशी समाजाचे नेते आले. माझे गरीब समाजाचे मराठे पोरांचे मित्र आहेत. अमुक अमुक मंडळाचा अध्यक्ष आला. आमदाराचं पोरग आलं हे तालुक्याचा भाग्यविधाता आला पुकारणारच पुकारतोय. तालुक्याचा उगवता सूर्य आला तालुक्याचा भाग्यविधाता आला ढाण्या वाघ आला. अरे काय ह्याचा काय काय आता म्हणायचं काय सांगा ना. आपण त्या तोंडात सांगितलं अरे पुकर नीट पुकर आपलंच पैसे घेतोय पुकारताना असं पुकारतोय. लग्नात तर ती सांगते असं. हे दलित समाजाचे नेते आले त्यांना काय म्हणू नका माझे मित्र दलित समाजाचे नेते आले मातंग समाजाचे नेते आले नंदीवाल्याचे नेते आले आणि हो आला का वाजत गाजत खाली गेला हो आमचा भाग्यविधाता आला. काय तुझ्या काय 7वा बापान दिला तुझा असा कधी प्रश्न पडला आपल्याला नाही पडणार. कशाला पडल नाही पडणार ना. पडला पाहिजे ना. प्रत्येक गोष्टीचा विचार आपण केला पाहिजे. प्रत्येक प्रश्नाला उत्तर आपल्या डोक्यामध्ये असलं पाहिजे असा विचार करा. नाहीतर अशा लय पिढ्या मेले द्या कोणी काय 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 विचारत नाही काही त्याचा उपयोग होत नाही. हे 7-8 महापुरुष सोडले आपण कुणा जयंती बी करत नाही का करतो. शिवाजी महाराज महात्मा ज्योतिबा डॉक्टर बाबासाहेब अण्णाभाऊ अहिल्यादेवी हे जे सगळे महापुरुष सोडले बसवेश्वर बाकी कोणाच काय तुम्ही केली 200, 300, 400 वर्षापूर्वी ज्यांचं निधन झालंय कुणाचं नाव माहित आहे. आपणच आपला आजोबा पंजोबा सोडला तर कुणाला नाव माहित आहे का. खापर पंजोबाच्या पुढचं आपण कुणाची अवलाद आहे हे कुणाला माहित आहे. आपण दुसऱ्या जाऊ द्या शेजाऱ्याचं बी जाऊ द्या मला बी माहित नाही ना. माझ्या पंजोबाचं नाव आणि खापर पंजोबाचं नाव सोडलं तर मला कोण आपला पूर्वज माहित नाही. अजून 3 पिढ्या गेल्यावर तुम्ही कोण होताय कुणालाही माहित नसणार. कोण 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 नाही. गावामध्ये तुमचा उद्योग मूल्य वाढवा. प्रत्येक ग्रामपंचायतला तिकीट देते म्हणून तिथंच बसू नका. तुम्ही सारखी चुळबुळ करा राजकारणामध्ये.
चुळबुळ नाही केली कोणी विचारणार नाही, त्यांना आपला घात झालाय. चुळबुळ करा, उपद्रव्य मूल्य वाढवा. गावामध्ये जे भांडणं काढतं, जे लावालावे करतं, जे भानगडी करतं, त्याला किती किंमत असते बघा. एखाद्याचा साखरपुडा आहे, तुमच्या हातावर कुणाची सुपारी फोडत नाही, पण जो गावामध्ये भानगडी करतो त्याच्या हाताने सुपारी फोडायला लागते, कारण त्याला माहित आहे लग्न मोडल जाय सुपारी करता का नाही. तुमच्या घराचे लग्न ठरवली, तुम्ही सुपारी कोणा फोडता, कारण तुम्ही जर त्याच्या हातनं सुपारी नाही फोडली, लय पोरग ना दारू पितो म्हणते, लग्न मोडलं दुसऱ्या दिवशी, काय त्याचा उपयोग होत नाही. पूर्वीच्या साखरपुड्यात तिथं जर पूर्वी जो घरच्यांनी त्याला नाही किंमत दिली, पोरगी वागायला चांगली नाही, कशाला लग्न करेल कोण, त्यापेक्षा ते आईबाब म्हणजे ह्याच्या असते, ह्याला फेटा बांधा, ह्याला चांगला हार घाला, हे काय बोलत नाही, मग सगळं ओके म्हणतंय. सगळे पोरग दारू पित, ते कोणतरी दोस्त आहे ना दारू पेटून, त्याचं काय नसतं. कारकुनाची भूमिका करतो ते माणूस, ते तुम्ही करा ना. कारकून कारस्थाने रचून कुशलतेने नष्ट करणार, आणि ही व्यवस्था महत्वाची आहे. खाली खाली. त्यामुळं असू द्या, बसा बसा बसा, अशीच सगळ्या सभेत चालतं, बसा. त्यामुळं ही लढाई फार महत्वाची आहे. ही लढाई आपल्याला कसल्याही परिस्थितीमध्ये जिंकायची आहे, आणि त्या लढाईला तुम्ही कामाला लागा. आज कुंडलमध्ये ही सभा आहे, सगळ्या लोकांना सांगा. आता आपल्या इकडे सभा होणार नाही सांगली जिल्ह्यामध्ये, पण आपल्याला मुंबईचा मेळावा यशस्वी करायचा आहे. मुंबईच्या आझाद मैदानावरती आजपर्यंत कुणाचंही असं आंदोलन झालं नाही. असं आंदोलन आपल्याला लोकशाहीच्या मार्गाने करायचं आहे. ज्या दिवशी आपण आझाद मैदानावरती पोहोचू, एक तर सरकार तुमच्या हातामध्ये सर्टिफिकेट देईल, नसेल तर हे सरकार घालवायची शपथ आपल्याला घेऊन तिथून यायचं आहे. दोनच काम आपल्याला करायचे, आणि महत्वाचं आपल्याला सर्टिफिकेट आहे. सर्टिफिकेट घेतल्याशिवाय आपल्याला माघार घेता येणार नाही. हे महाराष्ट्रातल्या, विदर्भातली, मराठवाड्यातली, खानदेशातली, पश्चिम महाराष्ट्रातली, कोकणातली आणि मुंबई मधल्या सगळ्या लोकांनी एकदा जर ठरवलं तर हे 100% होऊ शकतं. आणि तिथल्या आमदारांना, तिथल्या लोकप्रतिनिधींना तुम्ही भेटून पत्र द्या की आमचा बाबा तुम्ही तिथं उठवा, आम्हाला सर्टिफिकेट देण्याची व्यवस्था करा. आणि हे सर्टिफिकेट देण्या एससी आणि एसटीतला तर ती प्रक्रिया केंद्र सरकारकडे पाठवायची आहे, ही आपण लक्षामध्ये ठेवावी. आपले नवीन समावेश करायची आपली मागणी नाही. आपली मागणी आहे की अंमलबजावणी करा आणि आम्हाला सर्टिफिकेट द्या. हे गपलं होऊ देऊ. धनगरचं धनगड झालं होतं ते दुरुस्त करून त्यांना धनगर म्हणून दाखला दिला. ती चूक महाराष्ट्रामध्ये झालेली आहे. आणि महाराष्ट्रामध्ये 1991 ला गोंड गोवारी नावाचं एक, जी जुनी लोक आहेत त्यांना माहिती आहे, गोंड गोवारी यांच्यामध्ये फक्त सोलपिराम नव्हता. त्यांनी फार मोठं आंदोलन केलं होतं. 114 लोक त्या चेंगराचेंगरीमध्ये मेली, गोंड गोवारी लोक. आणि महाराष्ट्र सरकारनं त्यांना न्याय दिला नाही. मागच्या ऑगस्ट महिन्यामध्ये नागपूर खंडपीठानं एक निर्णय केला की गोंड आणि गोवारी हे वेगवेगळे आहेत, त्यांना सर्टिफिकेट द्या. जे सरकारनं 114 लोक मेल्यानंतर सुद्धा दिलं नाही. म्हणजे हे पुरोगामी सरकार कसं असेल बघा. 114 लोक मेली तरी सर्टिफिकेट दिलं नाही. पण मध्य प्रदेश सरकारनं, मुख्यमंत्र्याने एक परिपत्रक काढलं, अध्यादेश काढला, आणि त्यामध्ये असं लिहिलं की आमच्या सरकारच्या लक्षामध्ये आलेलं आहे की गोंड आणि गोवारे हे वेगवेगळे आहेत, यांना एसटीचे दाखले द्यायला चालू करा. असं तिथल्या कलेक्टरांना पत्र काढलं. आणि तिथल्या गोंड गोवारींना कुठलीही शिफारस नाही, कुठं दिल्लीला नाही, कुठं केंद्राकडे नाही, काही नाही, तिथं दाखला दिला. ते परिपत्रक आम्ही सगळं काढून सरकारकडे दिलंय. सरकारला आम्ही सांगितलं की आरक्षण कसं देता येतं. आम्ही नुसतीच भाषणं डोकून जात नाही, त्याला कसं आरक्षण देता येतं आणि तुम्ही कसं चुकीच्या पद्धतीने करताय. टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स हे धनगराच्या बाबतीमध्ये नेमायची गरज नव्हती. आणि जरी नेमलं असलं तर त्याचा सर्वे काय आला, पॉझिटिव्ह निगेटिव्ह, याच्याशी आपलं काही देणं घेणं नाही, काही सुद्धा नाही. त्याच्यावर तुम्ही लय टेन्शन घेऊ नका. टीव्ही वाले म्हणत होते आता यांच्या विरोधात गेलंय, काय 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 नाही. टीव्ही वाल्यांना सुद्धा तिथं काय तो विषय माहित नाही. त्यांनी सांगितलं की टाटा इन्स्टिट्यूट ऑफचा निगेटिव्ह आलाय, एक टीव्ही चॅनल म्हटलं की पॉझिटिव्ह आलाय. ते पॉझिटिव्ह येऊ अगर निगेटिव्ह येऊ, टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स ही अरबी समुद्रामध्ये बुडालेली आहे. त्याचा धनगर समाजाच्या आरक्षणाचा काडी मात्र समज नाही. आपल्यातले काही नेते म्हणतात की टाटा इन्स्टिट्यूटची शिफारस लावून दिल्लीला पाठवेल. भोगसपणा, काही सुद्धा त्याचा उपयोग नाही. जर दिल्लीला शिफारस पाठवली त्या दिवशी तुम्ही समजा की आरक्षण देण्याची प्रक्रिया ही खोळंबलेली आहे.
आपल्याला आरक्षण देण्याची ह्यांची रास्त भावना नाही, एवढं ध्यानामध्ये ठेवा. एवढं या निमित्तानं बोलतो. इतक्या संख्येनं तुम्ही उपस्थित राहिला, इतका चांगला देखणा कार्यक्रम आयोजित केला, त्याबद्दल संयोजक समितीचं मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो. पत्रकार मित्रांचा आभार व्यक्त करतो आणि बहुजन समाजातल्या लोकांच्याकडे मी हात जोडून विनंती करतो. हा कार्यक्रम आरक्षणाचा आहे. या आरक्षणाच्या मुद्द्यावरती बोललो. जेव्हा मी पुढच्या रणांगणामध्ये येईल आरक्षणाचा प्रश्न मिटल्यानंतर, तेव्हा आपले सगळे विषय किंवा राजकीय विषय आपण निश्चितपणे बोलू. एवढं बोलतो. माझा मान सन्मान सत्कार केला त्याबद्दल आपल्या सर्वांचं आभार व्यक्त करतो. आणि तुम्ही वेगवेगळ्या पार्टीत असताना, दोन्ही पार्टीतली लोक इथं कार्यक्रमाला उपस्थित आहेत, तुमचं सगळ्यांचं मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो. एका क्रांतिकारी भूमीमध्ये कुंडल गावामध्ये क्रांती होते. कुंडल गावामध्ये क्रांती झाली म्हणून इंग्रज गेले. आज कुंडल गावामध्ये आरक्षणाचा तुम्ही एल्गार पुकारलाय. निश्चितपणे एकतर सर्टिफिकेट मिळेल, नाहीतर हे इंग्रज राजवटीच्या पावलावर पाऊल टाकलेलं सरकार तर जाईल, एवढं मी निश्चितपणे सांगतो. आणि मी नुसतं बोलतोय असं नाही आहे. 91 पाडायची 100% तयारी केली आहे. यादी मी देतो, सरकारला आधी देतो. हे तुमचं गडे आधीच पडले, यांना तिकीट द्यायचं का नाही द्यायचं मी ठरवतो. आणि निवडून येण्यापेक्षा पाडणं लय सोपं असतं, तुम्हाला माहित आहे. निवडून यायला लय अपघात होते, पण पाडायचं लय सोपं असतं. त्यामुळं इथलं जी गडी आहेत का नाही, सगळं मुंबईत जाऊन बसायचं, गोपीचंदला आउट करा. भाजपमध्ये मी असताना सगळं जाऊन सांगायचं गोपीचंद असा आहे, गोपीचंद असा आहे. मी सगळं लक्ष देऊन ऐकलं 4 वर्ष. मी सगळी कागद काढत होतो. उत्तमराव जानकर साहेब 15 पासून. काय काय लोक म्हणजे ह्यांना 6 महिन्यातच कसं कळलंय. 2015 पासून आम्ही कागद गोळा करतोय. ही एका दिवसात कागद गोळा झाली नाहीत. 356 तहसीलदार, 36 कलेक्टर, मुंबई मंत्रालयामध्ये आदिवासी डिपार्टमेंटमध्ये माहिती देत नाहीत. तुम्ही आता उद्या जाऊन माहितीचा अधिकार द्या, तुम्हाला माहिती दिली तर मी म्हणेल ते ऐकतो. काय माहिती देत नाही. तिथं कायदा आहे, आदिवासीची माहिती कोर्टाला सुद्धा द्यायची नाही. कशी माहिती काढणार तुम्ही? हे सगळं तयार केलंय पूर्ण. आणि हे आंदोलन पूर्ण व्यवस्थित चालू आहे, यशस्वी चालू आहे. आणि हे आंदोलन तुम्हाला सर्टिफिकेट 1,00,000% देणार आहे. मग त्यामध्ये माझा राजकीय बळी जाऊ द्या, काय जाऊ द्या. मला लोक कशाला भाजप सोडलो, तुझं एवढं चांगलं चाललंय, तू स्टार प्रचार आमकं तमकं. अरे मी काय वाजवायला काय म्हणलं? हा, जो ते निवडणुकीच्या वेळेस मला म्हणतो गोपीचंद या लय भारी बोलताय, निवडून आल्या मग ते जातीवादी. मतं घेताना तू वाटत नाही. मी मतं दिली का नाही? 350 गावात लीड दिलं, तेव्हा चालतं. 1 नंबर आहे. मी उभं राहायचं म्हटलं जातीवादी. आता कोण जातीवादी कळलं ना लोकांना. आणि आजपर्यंत तुम्ही 60 वर्ष या महाराष्ट्रामध्ये या घराणेशाहीवाल्यांनी सगळ्यांच्यावरती अन्याय अत्याचार केलाय. आणि तो अत्याचार तुम्हाला पुढच्या 2 महिन्यामध्ये सभा आम्ही किती सांगणार. एक पिक्चर काढतोय, 2 महिन्यामध्ये पिक्चर येईल, गावगाड्यामध्ये अशी खळबळ होईल. अरे तुम्ही प्रस्थापिताच्या दारात सुद्धा जाऊन उभा राहणार नाही. अशा पद्धतीचा पिक्चर आम्ही तुमच्या समोर आणतोय. कुत्रं मेलं तर दिवसभर तिथं हार घेऊन उभा राहता. साहेबाचं कुत्रं मेलं, लय भारी बिस्किट खातो आमका. अरे बाप मेला इकडे तिकडे बघत नाही. गावात मेलं त्याच्या मातीला जात नाही का, तिकडं नाही. बरं साहेबाच कुत्रं मेलो, ती मालकीनीच्या लय आवडीचं होतं, ते तो बसत होतं, ते कोचवर बसत होतं, त्याचं बॅनर लावतोय गावात. काय पद्धत. ती काय एका गावातलं आहे का? अख्ख्या महाराष्ट्रातलं. किती जणांचं लय टेन्शन मध्ये, साहेब लय टेन्शन मध्ये, 3 दिवस भेटत नाही का, कुत्र मेला. अरे इकडं बाप मेला की आमचा कार्यकर्त्याचा बाप मेला की काय नाही, काय उपयोग नाही. बाळू त्यातलं पोरग सुद्धा भैया असा आहे, दादा असा आहे. आणि आपलं ती दगड्याला पोर झालंय. दगड्याला आजोबाई तुझ्या बरोबर कामाला, तुझ्या बरोबर काय नव्हतं तरी सुद्धा ते होतं. त्यानं त्याच्या उतारावर कर्ज काढून तुम्हाला उभं राहायला दिलं. त्याच्या बैलगाडीतून तुम्ही फिरला, दगड्या तिथंच राहिला. दगड्याच्या आले, दगड्याची म्हातारी आली. आणि हे जे आहे आई साहेब आल्या, ताई साहेब आल्या, वहिनी साहेब आल्या. आयुष्यात घालवू नका, कृपा करून एवढीच विनंती करतो. काही चुकलं असेल तर माफी मागतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय मला. जागेवरून कोणी उठू नका. एक सत्कार साहेबांच्याच हस्ते आपण घेतोय. साहेब, आटपाडी तालुका पंचायत समितीच्या उपसभापती निवड झाल्याबद्दल जयवंतराव सरगर यांना आपण सन्मानित करतो. आभारासाठी विशाल विनंती करतो. बहुजन सम्राट माननीय गोपीचंद सरगर यांच्या सत्कार सोहळ्यास आपण सर्व क्रांतीभूमीत आल्याबद्दल मी आपले सर्वांचा आभार मानतो आणि हा कार्यक्रम इथे संपला. जय करतो. जय जय महाराष्ट्र. स्टेजवर कोणी येऊ नका.
हा कार्यक्रम सुरळीतपणे पार पाडावा यासाठी कुंडल पोलीस स्टेशनच्या सर्व पदाधिकारी उपस्थित झाले, त्यांचं मनापासून